नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। आपण आजपासून मराठी माध्यमचं पण सिलेबस सुरू करणार आहोत। तर मराठी माध्यमचा सिलेबस तर सुरू करणार आहोत आपण 9 पासून सुरुवातीला स्टार्ट करणार आहोत मॅथ पासून, आणि 9th आणि 10th आपण मॅथ पासून सुरू करून बाकी दुसरे विषय पण घेऊया। तर मॅथ सुरू करण्याच्या अगोदर काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचं आहे। त्याच्या अगोदर आपण काय करणार आहोत तर संख्या प्रणाली म्हणजे नंबर सिस्टमचा आपण एक इंग्लिश मीडियममध्ये आहे का नाही, इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी एक बेसिक लेक्चर घेतलेलं आहे। तेच बेसिक लेक्चर आपण मराठी माध्यमच्या मुलांसाठी पण घेणार आहोत। तर त्याच्यामुळे तुम्हाला संख्या प्रणालीमध्ये वेगवेगळ्या संख्येचे प्रकार पाहणार आहोत आपण। संख्या प्रणालीमध्ये आपण काय पाहणार आहोत, संख्यांचे प्रकार। ठीक आहे, संख्यांचे प्रकार। ठीक आहे, संख्यांचे प्रकार पाहणार आहोत। त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, टाइप्स ऑफ नंबर्स। काय म्हणतो त्याला आपण, टाइप्स ऑफ नंबर्स। तर टाइप्स ऑफ नंबर्स हे पाहणार आहोत कोणकोणत्या प्रकारचे नंबर्स आहेत। तर पहिला नंबर आहे तुमचा आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या। कोणता, नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्येलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, मी इंग्लिशमध्ये पण लिहून देतो, एखाद्या नंबरला काय म्हणतात, मराठीमध्ये काय म्हणतात आणि इंग्लिशमध्ये काय म्हणतात। ठीक आहे, तर नैसर्गिक संख्येला आपण म्हणतो नॅचरल नंबर्स। ठीक आहे, नॅचरल नंबर्स म्हणतो। तर हे नॅचरल नंबर्स कोणते आहेत ते माहीत व्हायला पाहिजे तुम्हाला। ठीक आहे, तर नैसर्गिक संख्येला आपण नॅचरल नंबर्स म्हणतो। तर नैसर्गिक संख्या काय जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत त्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो। आणि ह्या नैसर्गिक संख्यांचा वापर आपण कशासाठी करतो, गणना करण्यासाठी। गणना आहे का नाही, गणना म्हणजे तुमचं मोजणे, गणना किंवा मोजणे, गणना म्हणजेच मोजणे, गणना किंवा मोजणे। तर आपण नैसर्गिक संख्यांचा वापर कशासाठी करतो, गणना किंवा मोजणे। कोणती गोष्ट मोजायची असली आपल्याला आहे का नाही, 1 2 3 4 5 10 असे काही 100 200 400 अशा काही ज्या गोष्टी मोजतो आपण त्या कशामध्ये मोजतो, नैसर्गिक संख्येमध्ये मोजतो। तर नैसर्गिक संख्यांचा वापर आपण कशासाठी करतो, गणना किंवा मोजण्यासाठी करतो। तर तुम्हाला नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत ते माहीत पाहिजे, म्हणजे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये आपण काही म्हणजे साईन लावणे किंवा काही करून आपण मॉडिफिकेशन करून बनवलेलं नाही। ठीक आहे, तर हे तुमचे नैसर्गिक संख्या सुरुवात सगळ्यात छोटी तुमची नैसर्गिक संख्या 1 आहे। 1 पासून सुरुवात होतात, 1, 2, 3, 4, 5 डॅश डॅश सो ऑन। हे कुठपर्यंत आहेत, म्हणजे अनंतपर्यंत आहेत। कुठे आहेत, अनंत। अनंत म्हणजे हे इन्फिनिटी म्हणतो इंग्लिशमध्ये आपण याला। कशाचं सिम्बॉल आहे, ए इन्फिनिटी म्हणतो, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो मराठीमध्ये, अनंत म्हणतो। अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा। ठीक आहे, अनंत म्हणजे काय, ज्याचा अंत काढू शकत नाही, म्हणजे खूप लांब लचक दूरपर्यंत आपण जिथपर्यंत लिहित जाईल ही संपणार आहे का, नाही। तर हे तुमची सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे। सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे, आणि त्याच्यानंतर प्रत्येकामध्ये 1 1चा फरक आहे। 1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, सगळ्यामध्ये 1 1 ॲड करत गेलं तर पुढली तुम्हाला नैसर्गिक संख्या मिळते। 4 मध्ये 1 ॲड केलं तर 5 मिळते, 5 मध्ये 1 ॲड केला तर तुम्हाला काय होतो, 6 मिळतो। तर ह्या तुमच्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत। तर नैसर्गिक संख्या तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। तर नैसर्गिक संख्यात सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या 1 आहे। 1 पासून नैसर्गिक संख्यांची सुरुवात आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 असे कुठपर्यंत आपण जिथपर्यंत मोजत जाऊ तिथपर्यंत तुमच्या काय आहेत, नैसर्गिक संख्या आहेत। ठीक आहे, हे नैसर्गिक संख्या तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल। ठीक आहे, त्याच्यानंतर पाहूया आपण नैसर्गिक संख्येच्या नंतर आपण पाहूया पूर्ण संख्या। ठीक आहे, नैसर्गिक संख्येला आपण कशाने दाखवतो, नैसर्गिक संख्येला कॅपिटल एन ने दाखवतो। कशाने दाखवतो, कॅपिटल एन। म्हणजे दाखवायचं जर झालं तर कॅपिटल एन इज इक्वल टू तुम्हाला काय असेल, 1, 2, 3, 4, 5 डॅश डॅश सो ऑन। ही तुमच्या नैसर्गिक संख्या आहेत। तर नैसर्गिक संख्येला आपण कॅपिटल एन ने दाखवतो, हे पण तुम्हाला माहीत पाहिजे। ह्याच्यानंतर पाहूया आपण पूर्ण संख्या। ठीक आहे, ह्याच्यानंतरची संख्या आपण पाहणार आहोत कोणती, पूर्ण संख्या। ठीक आहे, ह्याच्यानंतरची पूर्ण संख्या। पूर्ण संख्येला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो होल नंबर्स। ठीक आहे, तर पूर्ण संख्येला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर होल नंबर्स म्हणतो। तर होल नंबर्स कसे मिळतात, जर तुम्हाला नैसर्गिक संख्या कळल्या असेल तर पूर्ण संख्या कळण्यात काही अडचण येणार नाही। तर तुमच्या होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या कशा तयार होतात, तुमच्या पूर्ण संख्या 0 आहे का नाही, 0 प्लस तुमचे 0 प्लस म्हणजे 0 अधिक तुमचं काय असेल नैसर्गिक संख्या। 0 अधिक नैसर्गिक संख्या हे जर मिळवलं तर तुमच्या होल संख्या काय, होल नंबर म्हणजे तुमचं पूर्ण संख्या मिळतात। म्हणजे तुम्हाला नैसर्गिक संख्या तर सगळ्यांना माहीत, नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत तुमच्या 1, 2, 3, 4 हे काय डॅश डॅश सो ऑन तुमच्या अशा
अनंतापर्यंत अशा इकडे जातात. त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, नैसर्गिक संख्या तर सगळ्यांना माहिती आहे. नैसर्गिक संख्येमध्ये सुरुवातीला 0 लावायचं, तर तुमच्या पूर्ण होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या मिळतात. तर पूर्ण संख्या कळल्या असतील तुम्हाला. नैसर्गिक संख्या माहिती आहे सगळ्याला, इथून पुढं नैसर्गिक संख्या आहे सगळ्या. त्याच्या अगोदर 0 लावायचा, म्हणजे नैसर्गिक शून्यामध्ये जर 0 लावला तर तुमच्या पूर्ण संख्या मिळतात. म्हणजे तुमचा 0 हा नैसर्गिक संख्या आहे का, तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही आहे. तर 0 ॲड केला आपण नैसर्गिक संख्यामध्ये तर तुम्हाला काय मिळते, पूर्ण संख्या मिळतात. तर हे पूर्ण संख्या पण कळल्या असतील तुम्हाला. ठीक आहे, तर पूर्ण संख्या कळल्या असतील. याच्यानंतर आपण काय पाहूया, तर पूर्णांक संख्या पाहूया. हे मी मिटवतो. तर पहा, तर आपल्या पहिल्यांदा काय झालेलं आहे, नैसर्गिक संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलेले पूर्ण संख्या पाहिलेले. आता त्याच्यानंतर तुमचं काय आहे ते पूर्णांक संख्या. 3 नंबरला काय आहे, पूर्णांक संख्या. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो, इंटिजर्स म्हणतो. तर पहा, मी काय संख्या लिहून दाखवतो, त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णांक संख्या काय आहे ते ॲटोमॅटिकली समजेल. ठीक आहे, डॅश डॅश सो ऑन -3, -2, -1, -0, -1, -2, -3 डॅश डॅश सो ऑन. तर ठीक आहे, हे तर तुमच्या काय आहे इंटिजर्स आहेत. त्याला इंग्लिशमध्ये आपण ह्याला इंटिजर्स म्हणतो आणि मराठीत म्हणतो पूर्णांक संख्या. ह्या काय आहेत, पूर्णांक संख्या आहेत. तर पूर्णांक संख्येच्या आता लिहिल्यानंतर संख्या तुम्हाला कळत असेल. पूर्णांक संख्येचे किती पार्ट पडतात, भाग पडतात, 3 भाग पडतात. किती भाग पडतात, 3 भाग पडतात. तर हे कोणकोणते भाग आहेत, तर तुमचा एक आहे 0, मध्यस्थानी काय आहे तुमचा 0 आहे, मध्ये इथं लिहू आपण 0 आहे. मिडलला काय आहे तुमचा 0 आहे, मध्यस्थानी 0 आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला काय आहे, ऋण संख्या आहे तुमच्या. कोणत्या संख्या आहेत, ऋण संख्या आहेत. आणि इकडल्या साईडला तुमच्या धनसंख्या आहेत. म्हणजे तुमच्या पूर्णांक संख्या ह्या 3 गोष्टी मिळून बनतात. पूर्णांक संख्येमध्ये तुमचे शून्य संख्या म्हणजे 0 आहे. आणि तुम्ही जर उजव्या साईडला गेल्या, शून्याच्या उजव्या साईडला गेल्या इकडल्या साईडला, तर तुम्हाला ह्या सगळ्या धनसंख्या म्हणजे पॉझिटिव्ह नंबर मिळतील. आणि तुम्ही जर शून्याच्या डाव्या साईडला गेल्या तर पूर्ण ऋण संख्या मिळतात, म्हणजे निगेटिव्ह नंबर मिळतात तुम्हाला. म्हणजे तुमचे इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या काय आहे, पूर्णांक संख्येचे 3 पार्ट पडतात. तर हे कळलं असेल तुम्हाला. एक आहे मिडलमध्ये, मध्यभागी तुमचा 0 असतो. शून्याच्या उजव्या साईडला तुमच्या 0 आहे. ह्या शून्याच्या उजव्या साईडला तुमच्या धनसंख्या आहेत, -1, -2, -3, -4, -5. ठीक आहे, किंवा +1, +2, +3 म्हणू शकता. अशा प्रकारे तुमच्या संख्या आहेत. त्याच्यानंतर डाव्या साईडला तुमच्या -1, -2, -3, -4 असं करत करत गेलं तर तुमच्या ह्या डाव्या साईडला संख्या मिळत जातात. ह्या संख्या पण इकडल्या इन्फिनिटी म्हणजे अनंतापर्यंत जातात. आणि ह्या संख्या पण इकडून तुमच्या अनंतापर्यंत जातात. तर हे तुमचे काय आहेत, इंटिजर्स आहेत. त्यालाच आपण म्हणतो पूर्णांक संख्या. तर तुम्हाला पूर्णांक संख्या काय आहेत हे पण कळलं असेल. आणि हे पूर्णांक संख्याचं आपण कशावर दाखवतो, संख्या रेषेवर दाखवतो. तुम्हाला संख्या रेषा माहीत असेल तर ही संख्या रेषा आहे. आपण संख्या रेषा काढतो ही अशा प्रकारची काय आहे संख्या रेषा, किंवा याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, नंबर लाईन म्हणतो. तर हा तुमचा इथं 0 आहे. त्याच्यानंतर इकडं 0 +1 असेल, +2 असेल, +3 असेल, +4 असेल, +5 असेल. त्याच्यानंतर इकडल्या साईडला गेलं तर -1 असेल, इकडल्या -2 असेल, -3, -4 आणि हा -5. तर इकडल्या शून्याच्या इकडल्या साईडला गेलं तर तुम्हाला सगळ्या मायनस असतील संख्या. आणि इकडल्या साईडला गेलं तर शून्याच्या तुमच्या सगळ्या प्लस असतील, म्हणजे धनसंख्या ह्या असतील, हे ऋण संख्या असतील. हा मध्यभागी तुमचं 0 असेल. ह्यालाच आपण काय म्हणतो, संख्या रेषा म्हणतो. ह्याला काय म्हणतो, संख्या रेषा म्हणतो. काय म्हणतो, संख्या रेषा. आणि इंग्लिशमध्ये जर म्हणायचं झालं तर याला काय म्हणतो, नंबर लाईन म्हणतो. आपण काय म्हणतो, नंबर लाईन म्हणतो. हे संख्या रेषा, नंबर लाईन हे पण माहीत राहणे तुम्हाला गरजेचं आहे. तर ह्याचा अर्थ हा ॲरो आहे. ह्या ॲरोचा अर्थ काय, हा ॲरो इन्फिनिटीपर्यंत जातो. ॲरो म्हणजे हा बाणाचं टोक दिसते तुम्हाला, हा बाण असा दाखवलेला आहे आपण. तर याचा अर्थ काय, हा इकडं अनंतापर्यंत जात आहे आणि इकडं पण अनंतापर्यंत जात आहे, म्हणजे लांबल्याचं कुठपर्यंत पण जात आहे. तर पूर्णांक संख्या तुम्हाला कळल्या असतील. ठीक आहे, पूर्णांक संख्या कळलेल्या आहेत. तर त्याच्यानंतरच्या आपण संख्या पाहूया. पूर्णांकच्या नंतर दुसऱ्या कोणत्या संख्या आहेत ते पाहूया. पहा, त्याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट काय आहे तुमचं, समसंख्या. नेक्स्ट आपण काय कोणत्या संख्या पाहणार आहोत, समसंख्या. त्यांनाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो इवन नंबर्स. तर समसंख्यांनाच काय म्हणतो, इवन नंबर्स. तर तुमचे इवन नंबर्स कसे ओळखायचे, एखादी म्हणजे समसंख्या आहे का नाही कशी ओळखायची. तर तुम्हाला पहा, एखादा नंबर दिला जाईल. एखादा नंबर आहे, समजा हा 54 नंबर आहे, किंवा तुमचा 100 नंबर आहे, किंवा 22 आहे, किंवा 23 आहे. तर हे जे नंबर दिलेले आहेत, हे जे नंबर दिलेले आहेत तुम्हाला, ह्याच्यातला इवन नंबर आहे का नाही, म्हणजे समसंख्या आहेत का नाही, ह्याच्यापैकी कोणत्या कोणत्या समसंख्या आहेत असं कसं ओळखणार. तर हे तुम्हाला जर डेफिनेशन व्याख्या जर माहीत झाली तर तुम्हाला विदिन 2 सेकंदामध्ये 2 सेकंदामध्ये तुम्हाला हे आहे का नाही,
समसंख्या आहे किंवा नाही ओळखता येते. तर त्याच्या अगोदर काय करा तुम्ही, व्याख्या लक्षात घ्या. तर समसंख्येची व्याख्या काय आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या काय आहे एकक स्थानी, एखाद्या संख्येच्या एकक स्थानी, एकक दशक तुम्हाला माहीत असेल. आता एखादी जर संख्या लिहिली आपण, पहा तर मी इथं ठीक आहे 1000 ही अशी संख्या लिहिली, तर हे तुमचं इकडून मोजत येतो, हे एकक स्थान झालं, हे दशक स्थान झालं, हे शतक स्थान झालं, त्याच्यानंतर हे हजार आहे का नाही, थाउजंड म्हणतो याला आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण मोजत जातो. हे सगळं तुम्ही लहानपणी शिकलेलं आहे. म्हणजे एकक स्थानी म्हणजे ह्या स्थानी तुमचं एकक स्थानी म्हणजे सगळ्यात तुमचं काय उजव्या साईडला बघायचं संख्या आहे, संख्येच्या उजव्या साईडचा जो पहिला अंक आहे तो अंक बघायचा. म्हणजे एकक स्थानी तुम्हाला काय दिसलं पाहिजे, एकक स्थानी 0, 2, त्याच्यानंतर 4, 6 आणि 8. तर एखादी संख्या आहे तुमची आहे का नाही, एखादी कोणतीही संख्या आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला जर 0 भेटला, 2 भेटला, 0 भेटला, 2 भेटला, 4 भेटला, 6 भेटला, 8 भेटला, हा कोणताही जरी एक अंक भेटला तुम्हाला एकक स्थानी, तर ती संख्या का आहे तुमची समसंख्या आहे म्हणून ओळखायचं. कशी आहे तुमची समसंख्या आहे म्हणायचं. एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0, 2, 4, 6, 8 भेटला तर ती संख्या समसंख्या आहे. आता इथं संख्या लिहिलेल्या आहेत मी, त्याच्यापैकी तुमच्या समसंख्या कोणत्या आहेत ओळखणार कसं, तर ह्या संख्येच्या एकक स्थानी तुमचा का आहे 4 आहे. 4 आहे म्हणजे ती समसंख्या आहे, म्हणजे 54 तुमची समसंख्या आहे. ह्या संख्येच्या 100 म्हणजे 100च्या एकक स्थानी तुम्हाला 0 भेटतोय, म्हणजे 0 आहे, तर ही संख्या पण तुमची का आहे समसंख्या आहे. ह्या संख्येच्या एकक स्थानी 2 भेटतोय, तर 2 पण आहे तुमचा, त्याच्यामुळे ही पण संख्या तुमची समसंख्या आहे. ह्या संख्येच्या एकक स्थानी 3 आहे आणि 3 याच्यामध्ये तुम्हाला कुठेही दिसत नाही, त्यामुळे ही संख्या जी आहे तुमची ही समसंख्या नाही. ही समसंख्या आहे का, ही समसंख्या नाही. तर आता तुम्हाला कळलं असेल समसंख्या कशी ओळखायचं. तर पाहायचं एकक स्थानचा अंक बघायचं, 0 आहे किंवा 2 आहे किंवा 4 आहे किंवा 6 आहे किंवा 8, यापैकी कोणता एक जर अंक असला तरी तुमची संख्या काय आहे ती समसंख्या असणार आहे. एकक स्थानचा अंक चेक करायचा, जसं आपण चेक केलं इथं, तर ती संख्या समसंख्या असणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कशा प्रकारे समसंख्या ओळखू शकता, मग त्या संख्येला आता हे तर तुम्हाला कळलेलं एकक स्थानचा अंक ओळखायचं, किंवा दुसरी काही व्याख्या सांगता येईल का, समसंख्येची विशेषता सांगता येईल का, तर तुम्ही काय करा, कोणतीही जरी समसंख्या घेतल्या त्याला 2 ने जर भागल्या, तुम्ही काय केलं 2 ने भागल्या, एखाद्या संख्येला तुम्ही 2 ने जर भागल्या आहे का नाही, भागल्या 2 ने एखाद्या संख्येला, तर त्याला काय होतं पूर्ण भाग जातो. 2 ने भागलं तर त्याचा भाग काय जातो, पूर्ण भाग जातो. एखाद्या संख्येला तुम्ही जर 2 न भागल्या तर त्याला पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या पण काय आहे तुमचं समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे एखाद्या संख्येला जर तुम्ही 2 ने भागल्या तर बाकी 0 उरते, म्हणजे पूर्ण भाग जातो, तर त्याला म्हणायचं समसंख्या असं म्हणायचं. पहा आता एखादं एक्झाम्पल घ्या. आता ही समसंख्या आहे म्हणलं होतं आपण, तर हा 54 आहे, तर याला तुम्ही काय करा 2 न भागा. मी असं डिवाइड करतो, ठीक आहे, अशा प्रकारे डिवाइड करतो. 2 न जर भागलं तर तुमचा काय येईल पहा, बे 1 बे, बे 2 4, 1 उरला हातच्या, ठीक आहे. इथं काय उरला, इथं 1 उरला, इथं झाले 14, इथं 4 आहे 14, बे 7 14, म्हणजे 27 तुमचं उत्तर आलेलं आहे. पूर्णपणे भाग गेलेला, बाकी काय उरलेले आहे का, नाही, काही उरत नाही बाकी. तुम्ही कशाला डिवाइड करून बघा. आता 22ला जर तुम्ही डिवाइड केलं 2 न, तर तुमचा काय आहे म्हणजे 11 येईल आहे का नाही, तुमचं काय आहे 11 येईल, म्हणजे बे 1 बे 11 तुमचं उत्तर आलेलं आहे. तर पूर्णपणे भाग गेलेला आहे. तर समसंख्या कसं ओळखणार, एक तर एकक स्थानचा अंक बघा, ह्याच्यापैकी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा भेटला तर ती समसंख्या आहे, किंवा 2 ने त्या संख्येला पूर्ण भाग द्यायचा, जर भाग गेला तर ती समसंख्या आहे, आणि नाही गेला म्हणजे बाकी काही उरो, ठीक आहे, बाकी काही उरले तर मग ते म्हणायचं विषम संख्या आहे. बाकी उरली 1 उरते. आता विषम संख्या याच्यानंतरच पाहू, ठीक आहे. समसंख्या कळलं असेल तुम्हाला, त्याच्यानंतर पाहूया विषम संख्या. हे काय करतो मिटवतो मी, पहा. आता त्याच्यानंतर लिहिलेलं आहे आपलं काय विषम संख्या लिहिलेलं आहे. कोणती संख्या आहेत तुमच्या विषम संख्या आहेत. विषम संख्येलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण ऑड नंबर्स म्हणतो. विषम संख्येलाच काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये ऑड नंबर्स म्हणतो. तर आता आपण संख्या तर ओळखली, याच्या अगोदर आता विषम संख्या कसं ओळखायचं. आता विषम संख्याचं काय करायचं, ह्याचं पण एकक स्थान चेक करायचं. एकक स्थानी जर तुम्हाला काय भेटला, एकक स्थानी तुम्हाला 1 दिसला, एकक स्थानी जर तुम्हाला 3 दिसला, एकक स्थानी जर 5 दिसला तुम्हाला, आणि एकक स्थानी तुमचा 7 दिसला, आणि एकक स्थानी तुमचा जर 9 दिसला, तर एकक स्थानी जर तुम्हाला हे अंक दिसले काय 1 3 5 7 9, तर ती संख्या 1 3 5 7 9 हे अंक जर दिसले तर ती संख्या तुमची कोणती आहे
विषम संख्या आहे असं समजायचं. कोणती संख्या आहे? विषम संख्या आहे असं समजायचं. म्हणजे एकक स्थानचं चेक करायचं, एकक स्थानचे अंक चेक करायचे, ती विषम संख्या आहे. ठीक आहे. तर ही प्रॉपर्टी कळलेली आहे तुम्हाला. तर समसंख्येमध्ये आपण काय बघितलं होतं? समसंख्येमध्ये आपण काय बघितलं होतं? समसंख्या असेल तर तुमच्या काय आहे? पहा, एकक स्थानी आपण काय चेक केलं होतं समसंख्येच्या बाबतीमध्ये? 0, 2, 0, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 8. तर हे आपण कशात चेक केलं होतं? तर हे विषम समसंख्येमध्ये. समसंख्या कशा ओळखायच्या? तरी दोन्ही लिहितो, म्हणजे पॅरलल तुम्हाला काय करता येईल? तुलना करता येईल, समजेल. समसंख्या म्हणजे तुम्हाला जर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 जर भेटलं तर ती समसंख्या आहे. जर एखाद्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 भेटलं तर ती विषम संख्या आहे. हे कळलेलं आहे. ह्याच्यामध्ये काय होते तुमचं? समसंख्येमध्ये 2ने काय होते? 2ने पूर्ण भाग जातो. कोणत्याही संख्येला काय होते? 2ने पूर्ण भाग जातो. 2ने पूर्ण काय जातो? भाग जातो. आता ह्याच्यामध्ये असं काही सांगता येईल का आपल्याला विषम संख्यामध्ये? ह्याच्यामध्ये जर एखाद्या विषम संख्येला 2ने भागले असता, आहे का नाही, 2ने भागले असता बाकी काय उरते? 1 उरते. 2ने भागले असता बाकी 1 उरते. किती उरते? 1 उरते. बाकी 1 उरते. हे तुम्हाला 2 डेफिनेशन दिले. तर विषम संख्या कसं ओळखणार? पहिल्यांदा काय करायचं? चेक करायचं ज्याच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी, शेवटी म्हणजे एकक स्थानच असते, जे शेवटी असते ते उजव्या साईडकडनं आपण अंक मोजायला सुरू करतो तिकडून. तर 1, 3, 5, 7, 9 असेल तर त्याला म्हणायचं विषम संख्या. त्याच्यानंतर एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 असेल तर समसंख्या. विषम संख्येची दुसरी काय डेफिनेशन, व्याख्या सांगू शकता? जर एखाद्या संख्येला तुम्ही 2 जर भागल्या, तुमची जी बाकी आहे जर 1 उरत असेल, बाकी काय उरत असेल? 1 जर उरत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विषम संख्या म्हणतो. आणि तुमचं समसंख्येची दुसरी व्याख्या काय सांगू शकतो? तर 2ने पूर्ण भाग जातो कोणत्याही संख्येला. पहा, तर आता काही नंबर दिलो मी. पहा, इथं जर नंबर दिला मी, हा 23 नंबर दिला, त्याच्यानंतर 29 नंबर दिला, 19 दिला, 11 दिला, 9 दिला, 22 दिला, ठीक आहे, त्याच्यानंतर 25 दिला. तर हे नंबर पाहायच्यापैकी काही चेक करू शकता कोणते आहेत. पहा, याच्या एकक स्थानी 3 आहे तर हा तुमची विषम संख्या झाली. ह्याच्या एकक स्थानी 9 आहे, त्यामुळे काय झाली तुमची? विषम संख्या आहे. 9 आहे, हा 9 आहे, ठीक आहे. तर 9 आहे त्यामुळे ही पण विषम संख्या झाली. एकक स्थानी 1 आहे त्यामुळे विषम संख्या झाली. तर 9 आहे, विषम संख्या झाली. आपण दुसरं काय पाहूया? दुसरा एखादा नंबर घेऊया आपण. तर ठीक आहे, 26 घेतलेला आहे, 27 घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे कळेल तुम्हाला. पहा, तर हे विषम संख्या आहे, हे तुमचे 2 आहे, तर ही काय? समसंख्या आहे. ही तुमची विषम संख्या आहे, 5 आहे शेवटी. त्याच्यानंतर 6 आहे तर समसंख्या आहे, 7 आहे तर तुमची विषम संख्या आहे. आता तुम्ही डिवाइड करून बघा एखाद्या विषम संख्या. आता ही विषम संख्या आहे, मी सांगितलं तुम्हाला. 27 कशी संख्या आहे? तुमची विषम संख्या आहे. याला 2 न भागून बघा, 2 न भागून बघितलं तर तुमचा काय उरेल? बाकी 1 उरेल की नाही? पहा, 2 न भागेल तर 2 1 2, ठीक आहे, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6 आणि तुमचा 1 उरतोय बाकी, ठीक आहे, बाकी 1 उरते. आणि जेव्हा बाकी उरते तेव्हा जर कंप्लीट भाग घालायचा असेल तर तुम्हाला पॉईंटमध्ये उत्तर येते, कंप्लीटली भाग जात नाही. तर तुमचं 13 उत्तर आलेलं आहे. इथं आन्सर 13 आहे आणि इथं बाकी तुमची काय उरते? बाकी काय उरते? इथं बाकी 1 उरत आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं काय आहे? विषम संख्या कळलेल्या आहेत तुम्हाला आणि ह्या समसंख्या दोन्ही पण कळलेल्या आहेत. समसंख्या आणि विषम संख्या कळलेल्या आहेत. आता याच्यानंतरच्या दुसऱ्या संख्या आपण पाहूया. हे मी मिटवतो. आता पाहायचं आहे आपल्याला. नेक्स्ट नंबर आहे तुमचा का आहे? मूळ संख्या. कोणत्या संख्या आहेत तुमच्या? मूळ संख्या. मूळ संख्येलाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्राईम नंबर म्हणतो. इंग्लिशमध्ये प्राईम नंबर म्हणजे प्राईम नंबर म्हणतो मूळ संख्यांना, ठीक आहे. तर मूळ संख्या कशा ओळखायच्या? तर मूळ संख्या सगळ्यात महत्त्वाच्या संख्या आहेत. जेवढ्या काही संख्या आहेत त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाच्या संख्या तुमच्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या का महत्त्वाच्या आहेत? कारण ह्या खूप कन्फ्युजन करतात, बऱ्याचशा लोकांना कळत नाहीत, ठीक आहे, मूळ संख्या. त्यामुळे थोडं तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला सगळ्यांना एकदा तुम्ही पाहिलं तर सगळ्यांना तुम्हाला एखादी संख्या मूळ संख्या आहे का नाही ती सांगता येईल तुम्हाला, ठीक आहे. तर तुमच्या मूळ संख्या काय? आता मूळ संख्येची विशेषता काय? तुम्ही काय करा, पहा, मूळ संख्येचे किती आहेत? 2च फॅक्टर्स आहेत. म्हणजे त्याला फॅक्टर्सला आपण मराठीत अवयव म्हणतो, 2च, आहे का नाही. मग पहा, म्हणजे किंवा सिम्पली लक्षात घ्या, एखाद्या संख्येला कोणतीही जरी संख्या घेतली तर त्या संख्येला जर तुम्ही भागले असता, एखाद्या संख्येला आहे का नाही तुम्ही भागले असता, किंवा एखाद्या संख्येला आहे का नाही स्वतः त्या संख्येने एखाद्या संख्येला काय लिहू शकतो आपण? याची व्याख्या जर लिहू शकतो तर एखाद्या पहा, याची व्याख्या काय लिहिता येईल? पहा, एखाद्या संख्येला काय? एखाद्या
संख्येचे आहे का नाही किती असू शकतात, एखाद्या संख्येला ती संख्या आणि 1नंच भाग जात असेल तर त्या संख्येला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. एखाद्या संख्येला आहे का नाही, एखाद्या संख्येला स्वतः त्या संख्येने किंवा त्या संख्येने आणि एक म्हणजे आपला एक आहे का नाही, एक असा, ठीक आहे, एकनेच भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या म्हणतो. ही व्याख्या आहे, ठीक आहे. मूळ संख्या म्हणतो किंवा मूळ संख्या म्हणतात. काही लिहा, पहा हे वर्ड शब्दामध्ये लिहिलेलं आहे. तर एखाद्या संख्येला स्वतः त्या संख्येने आणि एकनेच भाग जात असेल तर त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतो आपण, ठीक आहे. आता मूळ संख्या कळली असेल तुम्हाला, ही लिहून दिलेली आहे व्याख्या मराठीमध्ये, आहे का नाही. त्याच्यानंतर मग आता तुम्हाला मी नंबर लिहून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अनेक जास्त काय होईल, क्लॅरिटी येईल, लवकर समजेल तुम्हाला. तर पहा 2, मी काय लिहितो, काही मूळ संख्या लिहितो, 2, 3, 5, 7, त्याच्यानंतर 11, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर तुमच्या 17, त्याच्यानंतर 19, त्याच्यानंतर 23, त्याच्यानंतर तुमचा काय आहे 29, 31 डॅश वन. तर त्या अशा तुमच्या काय येतील, ह्या मूळ संख्या येत जातील. तर मूळ संख्या हे सगळे लिहिलेले आहेत मूळ संख्या. आता आपण याच्या अगोदर नैसर्गिक संख्या बघितल्या होत्या, आहे का नाही, पूर्ण संख्या बघितल्या होत्या, पूर्णांक संख्या बघितल्या होत्या. त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिक होतं, म्हणजे लॉजिक म्हणाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय विशिष्ट काय फरक होता. एकानंतर दुसरी संख्या येणार आहे त्याच्यामध्ये. आता नैसर्गिक संख्यामध्ये प्रत्येक संख्येमध्ये 1चा फरक होता. त्याच्यानंतर इंटिजर्स जे बघितलं होतं पूर्णांक, त्याच्यामध्ये पण 1चा फरक होता. तर अशा प्रकारच्या संख्या बघितल्या होत्या. त्याच्यानंतर समसंख्येमध्ये 2चा फरक होता, विषम संख्येमध्ये पण 2चा फरक होता, म्हणजे प्रत्येक 2च्या अंतराने यायच्या. परंतु याच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसणार नाही. पहा 2 आणि 3 याच्यामध्ये 1चा फरक आहे, 3 आणि 5 याच्यामध्ये 2चा फरक आहे, ह्याच्यात 2चा फरक आहे, ह्याच्यात कितीचा फरक आहे, पहा तुमचा 4चा फरक आहे, इथं 2चा फरक आहे. असा फरक तुमचा कमी जास्त होत जातो. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही विशिष्ट फरकाने येते असं काही सांगता येते का, नाही. विषम संख्या आपला मूळ संख्येचा काही फरक तुम्हाला विशिष्ट फरकाने येते असं सांगता येत नाही. तर कशा ओळखायच्या, तर एखादी कोणतीही जरी मूळ संख्या घेतलं त्या संख्येला स्वतः त्या संख्येने आणि 1ने भाग जातो. तर 2 जर घेतलं तुम्ही, 2ला जर डिवाइड करण्याचा प्रयत्न केला, तुम्ही 2 जर घेतल्या, 2 जर घेतल्या, 2ला जर तुम्ही काय केल्या, डिवाइड करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही 2ला 1ने डिवाइड करू शकतो आणि 2ने डिवाइड करू शकतो. 1ने कम्प्लिटली डिवाइड करू शकतो, 2ने डिवाइड करू शकतो. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येनं तुम्ही 2ला म्हणजे डिवाइड करू शकता का, भागू शकता का, नाही. तर 3 जर संख्या घेतली, मी तर लिहितो, 3ला तुम्ही 1ने भागू शकता किंवा 3नंच भागू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येनं पूर्णपणे भागू शकत नाही. 5 जर घेतल्या तर तुम्ही 1नं आणि 5नंच भागू शकता. 7 जर घेतलं तर तुम्ही 1नं आणि 7नंच भागू शकता. 11 जर घेतलं तर 1 आणि 11नेच भागू शकता. 13 जर घेतलं तर 1 आणि 13नेच भागू शकता. 17 जर घेतलं तर 1 आणि 17नेच भागू शकता. तुम्ही कोणतीही संख्या दाखवा, म्हणजे प्रत्येकाला 1नं भागू शकतो कोणती संख्या असेल, आणि 17 म्हणजे 17 ही 17 आहे म्हणून 17, तीच संख्या 17 किंवा कोणतीही संख्या घ्या तुम्ही, 19 घ्या, कोणती घ्या, मला एकही असा कोणता अंक सांगा की दुसऱ्या संख्येनं आपण यांना पूर्णपणे भागू शकतो का, नाही. तर ह्याला 2च फॅक्टर्स असतात, म्हणू शकतो आपण 2 फॅक्टर, म्हणजे 2च अवयव निघू शकतात त्यांचे, म्हणजे. आणि ते काय असते, ती स्वतः संख्या आणि 1, म्हणजे ह्या 2 संख्येने भाग जातो. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने तुम्ही मूळ संख्येला काय भागू शकत नाही. तर मूळ संख्या कळल्या असतील तुम्हाला. तर सगळ्यात छोटी तुमची काय आहे, ही मूळ संख्या 2 आहे. सगळ्यात छोटी मूळ संख्या काय आहे, सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे का नाही, सगळ्यात छोटी मूळ संख्या तुमची काय, सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे तुमची 2. सगळ्यात छोटी मूळ संख्या तुमची 2 आहे. आणि 2चं काय विशेषतः काय आहे, ही एकमेव 2 का आहे, ही 2 आहे का नाही, 2 ही एकमेव, किंवा असं लिहू शकतो 2 ही एकमेव, लिहून घ्या तुम्ही, 2 ही एकमेव का आहे, एकमेव समसंख्या आहे. 2 ही एकमेव का आहे, समसंख्या आहे.
तर तुम्हाला हे जर सगळ्या मूळ संख्या जर बघितल्या तुम्ही, तर आताच याच्या अगोदर आपण विषम संख्या आणि समसंख्या बघितली, विषम संख्या आणि समसंख्या बघितली. फक्त तुम्हाला ही 2 समसंख्या दिसेल, बाकी याच्या पुढच्या जेवढ्या काही संख्या येतील त्या तुमच्या कोणत्या संख्या असतात, जेवढ्या काही संख्या येतील त्या तुमच्या सगळ्या विषम संख्या आहेत. म्हणजे तुम्ही 2ला जर सोडलं तर प्रत्येक मूळ संख्या 2 सोडून प्रत्येक मूळ संख्या ही विषम संख्या असते, आहे का नाही. प्रत्येक मूळ संख्या ही विषम संख्या असते फक्त 2ला सोडलं तर. आणि 2 ही फक्त एकमेव का आहे, समसंख्या आहे. म्हणजे मूळ आहे, म्हणजे 2 मूळ आहे, यस. आणि 2 ही एकमेव मूळ समसंख्या आहे. 2 ही एकमेव मूळ समसंख्या आहे असं म्हणू शकता. तर हे कळलं असेल तुम्हाला. सगळ्यात छोटीच मूळ संख्या 2 आहे, मोठी आपण सांगू शकत नाही का, कारण लांब लचकपर्यंत जाते. तर अशा प्रकारे तुम्हाला कळलेलं आहे की मूळ संख्या कोणत्या आहेत. ठीक आहे. तर तुम्ही ह्याला कोणतेही जर कसं ओळखायचं, तुम्ही काय करायचं, त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही जर डिवाइड कराल फक्त 1ने आणि त्या संख्येने जर भाग जात असेल तर ती मूळ संख्या आहे. आणि दुसरा एक आकडा काय लक्षात ठेवा, 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत तुमच्या किती मूळ संख्या आहेत, 1 ते 100 पर्यंत तुमच्या किती मूळ संख्या आहेत, तर 25 मूळ संख्या आहेत. 1 ते 100 पर्यंत किती आहे तुमच्या मूळ संख्या, 25 मूळ संख्या भेटतील तुम्हाला, 25. 1 ते 100 पर्यंत जर गेल्या तर तुम्हाला किती मूळ संख्या भेटतील, अशा 25 मूळ संख्या भेटतील. म्हणजे 1 2 3 4 5 6 असं जर मोजत गेला तुम्ही 100 पर्यंत, किती 25 मूळ संख्या भेटतील. तर हे मूळ संख्या कळलं असेल तुम्हाला. मूळ संख्येची व्याख्या काय आहे, एखाद्या संख्येला आपण जर त्या मूळ संख्येला जर डिवाइड करण्याचा म्हणजे भाग देण्याचा प्रयत्न केला, कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त 2च संख्येने भाग जातो. कोणत्या 2 संख्या आहेत ती, एक तर पहिली संख्या 1 आहे आणि दुसरी संख्या ती स्वतः संख्या आहे, त्या संख्येने भाग जातो. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही, तर ती काय आहे, मूळ संख्या आहे समजायचं. हे कळलं असेल तुम्हाला मूळ संख्या काय आहे काय नाही. ह्याच्यानंतर आपण मूळ संख्येच्या नंतर काय पाहूया, पुढली संख्या पाहूया. ठीक आहे. पहा आता याच्यानंतरच्या कोणत्या संख्या आहेत तुमच्या, संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतरच्या काय पाहणार आहोत आपण, संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या काय म्हणा, कशा ओळखायचं, जेव्हा आपण एखाद्या संख्येला भाग देतो, संयुक्त संख्या कशा ओळखायचं पहा. जेव्हा एखाद्या संख्येला आपण काय करतो, मी आता लिहित नाही, फक्त सांगतो तुम्हाला, सांगण्याकडे जे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर जेव्हा आपण एखाद्या संख्येला भाग देतो तेव्हा आपण म्हणजे 2 पेक्षा जास्त संख्येने भागू शकतो. एखाद्या संख्येला 2 पेक्षा जास्त संख्येने भागू शकतो. 2 तर पहा तुम्हाला प्रत्येक संख्येला 2 तर भागू शकतो आपण, मूळ संख्या बघितलेली आहे. म्हणजे 1 तर का 1 ना आपण कोणत्याही संख्येला, म्हणजे जर इंटिजर असेल, काय असेल, इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्या असेल, कोणती बी पूर्णांक संख्या असेल, पूर्णांक संख्या बघितली आपण. पूर्णांक संख्या काय, डॅश डॅश -3, -2, आहे का नाही, -1, -0, -1, -2, -3, हे डॅश डॅश हे तुमच्या पूर्णांक संख्या आहेत. ह्या पूर्णांक संख्येला, प्रत्येक पूर्णांक संख्येला आहे का नाही, 1 न भागू शकतो तुम्ही, 1 न भागू शकता. 1 पूर्णांक संख्येला तुम्ही काय आहे, 1 आणि म्हणजे कोणत्याही संख्येला तुम्ही तर 2 संख्येने भागू शकता. ती संख्या काय आहे तुमची, 1 आहे, 1 आणि तुमचं ती स्वतः संख्या, स्वतः, आहे का नाही, स्वतः ती संख्या. ह्या 2 संख्येने तर भागू शकता, 1 आणि स्वतःने. आणि ह्या फक्त 2च संख्या असेल तर तुमच्या, तर त्याला आपण मूळ संख्या म्हणलं होतं आपण. 1 ना आणि स्वतःनं जर हे करत असेल तर मूळ. मग म्हणजे ज्या संख्येला आपण 2 किंवा 2 पेक्षा जास्त, नाही 2 पेक्षा जास्त, 2 किंवा नाही 2 पेक्षा जास्त संख्याने जर भागू शकत असेल तर त्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या म्हणायचं. आता संयुक्त संख्या कसं ओळखायचं, ज्या संख्येला, आहे का नाही, आपण ज्या संख्येला 1, आहे का नाही, 1 आणि स्वतः, 1 आणि स्वतः ती संख्या, 1 आणि स्वतः त्या संख्येव्यतिरिक्त, 1 आणि स्वतः त्या संख्येव्यतिरिक्त, ठीक आहे, 1 आणि स्वतः त्या संख्येव्यतिरिक्त किमान किंवा कमीत कमी दुसऱ्या एका संख्येने, कमीत कमी दुसऱ्या एका संख्येने पूर्ण भाग जात असेल, पूर्ण भाग जातो. ठीक आहे, जात असेल, ठीक आहे, जातो. म्हणजे तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे, मूळ संख्येला किती संख्येने भाग जातो, 2 संख्या, एक तर 1 आहे आणि तुमची स्वतः ती संख्या आहे. तर तुमचं कंपोजिट नंबर म्हणजे तुमच्या संयुक्त संख्येला काय होते, तुम्हाला
स्वतः त्या संख्येनं तर भाग जातो, एकनं भाग जातो, सगळ्या संख्येला स्वतः आणि एकनं तर भाग जातो, पण त्याच्या व्यतिरिक्त कमीत कमी अशी दुसरी एखादी संख्या सापडेल, एक किंवा एकपेक्षा जास्त संख्या सापडतील, त्या संख्येनं पण संयुक्त संख्येला भाग जातो. तर आता संयुक्त संख्या मी तुम्हाला काय करतो, इथं टेबल लिहितो म्हणजे तुम्हाला कळेल संयुक्त संख्या कोणत्या आहेत. तर सगळ्यात छोटी तुमची संयुक्त संख्या काय आहे, 4 आहे. त्याच्यानंतर तुमचं 4, त्याच्यानंतर कोणती येईल तुमची 6, त्याच्यानंतर येईल तुमची 8, 9, त्याच्यानंतर तुमचं 12, त्याच्यानंतर तुमचं काय येईल 14, त्याच्यानंतर 15, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 18, 20. तर ह्या तुमचे काय आहे सगळे संयुक्त संख्या आहेत. अशा संयुक्त संख्या येत जातील. तर सगळ्यात छोटी संयुक्त संख्या काय आहे तुमची, सगळ्यात छोटी संयुक्त संख्या ही 4 आहे. तर आता सगळ्यात छोटी संयुक्त संख्या काय आहे पहा, कारण आता एक ही बघितलं होतं तुम्ही, एक ही तुमची मूळ संख्या आहे का, एक ही तुमची मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्या नाही, एक ही काय आहे तुमची मूळ संख्या नाही. आता एखादी मूळच संख्या नाही तर ती संयुक्त संख्या असण्याचा प्रश्न येत नाही, कारण मूळ संख्या होण्यासाठी किमान 2 संख्येने भाग जायला पाहिजे. तर एक ही तुमची मूळ संख्या आहे का, नाही, सगळ्यात छोटी मूळ संख्या 2 आहे. त्याच्यानंतर 2 ही तुमची मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 2 3 कटले. मग सगळ्यात छोटी तुमची संयुक्त संख्या ही 4 आहे. 4 का आहे, कारण 4ला तुम्ही कशाने भाग देऊ शकता पहा, लक्ष द्या. 4ला तुम्ही 1 भाग देऊ शकता, 2 भाग देऊ शकता आणि त्याच्यानंतर 4ने स्वतः भाग देऊ शकता. ठीक आहे, 1 कम्प्लिटली भाग जातो, 2 कम्प्लिटली भाग जातो, 4ने जातो. आता 6 बघा, 6ला तुम्ही कशाने, इथे लिहितो मी 6ला कशाने भाग देऊ शकता, 1 देऊ शकता, 2 देऊ शकता, 3 देऊ शकता आणि 6 म्हणजे 4 संख्येने तुम्ही काय करू शकता, 6ला भागू शकता. त्याच्यानंतर तुम्ही 9 बघा, 9चं पहा, 9ला कशाने भागू शकता, 1 भागू शकता, 3 भागू शकता, हे ठीक आहे, 1 आणि 3 आणि त्याच्यानंतर तुम्ही 9 भागू शकता, म्हणजे 3 संख्या, किमान 3 संख्या. ठीक आहे, किंवा असे म्हणू शकतो तुम्ही संयुक्त संख्याला कमीत कमी 3 संख्येने पूर्ण भाग जातो, कमीत कमी 3 संख्येने पूर्ण भाग जातो. म्हणजे समजणं, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय, समजणं महत्त्वाचं आहे आणि त्याला तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कशाही प्रकारे लिहू शकता. त्याची व्याख्या एकदा जर तुम्हाला समजली व्याख्या तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये काय करू शकता, लिहू शकता. म्हणजे काय, ज्या संख्येला 1 व त्या संख्येव्यतिरिक्त इतर संख्येने सुद्धा पूर्ण भाग जातो त्यांना संयुक्त संख्या म्हणतो. कमीत कमी दुसरी एक तरी संख्या अशी मिळेल तिनं भाग जातो. पहा इथं जसं मिळेल 9 आहे, 9ला तुमचं 1 आणि 9 तर भाग जातो, त्याच्या व्यतिरिक्त 3 भाग जातो. आता जर हा 12 घेतला, पहा 12 मी इथे लिहितो, 12ला कशाने भाग जातो पहा, 12ला तुमच्या 1 जातो, 12ला तुमच्या कितीनं जातो, 2 जातो, 12ला 3 भाग जातो, 12ला 4 भाग जातो, 12ला 6 भाग जातो आणि 12ला तुमच्या 12 भाग जातो. तर एवढ्या संख्येने 12ला भाग जातो. त्यामुळे ही संख्या कोणती आहे, तुमची संयुक्त संख्या आहे. कोणती संख्या आहे, संयुक्त संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. तर हे कळलं असेल तुम्हाला, संयुक्त संख्या त्यालाच कंपोजिट नंबर म्हणतो. तर संयुक्त संख्या कशा ओळखायच्या, त्याच्यानंतर संयुक्त संख्या कळलेलं आहे तुम्हाला आणि मूळ संख्या पण कळलेलं आहे. मूळ संख्या कळल्या म्हणजे तुम्हाला संयुक्त संख्या कळतात आणि तुम्हाला असं आढळून येणार नाही म्हणजे जी कोणती बी मूळ संख्या ही संयुक्त संख्या नसणार आहे, कोणतीही तुमची मूळ संख्या काय संयुक्त नसणार आहे आणि कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्या नसणार आहेत, म्हणजे विरुद्ध असणार आहेत दोन्ही संख्या. आणि जसं समसंख्या आणि विषम संख्या विरुद्ध येतात तसं मूळ संख्या आणि संयुक्त संख्या तुमच्या काय आहेत, विरुद्ध संख्या आहेत. हे कळलं असेल तुम्हाला. पहा आता याच्यानंतरचा पाठ पाहूया आपण. पहा आता नेक्स्ट काय आहे तुमचं, परिमेय संख्या. परिमेय संख्या पण तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या जर हे संख्या संपल्या, तुमच्या कोणत्या आपल्या मूळ संख्येच्या नंतर नेक्स्ट महत्त्वाच्या संख्या तुमच्या परिमेय संख्या. आणि परिमेय संख्यांना आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, रॅशनल नंबर्स म्हणतो. पहा आता परिमेय संख्येची व्याख्या काय आहे, पहा आता मी लिहून दाखवत नाही बोर्डवर तर वेळ जाईल. पहा तर तुम्हाला काय सांगतो शॉर्टमध्ये, तुम्ही ज्या संख्येला p/q म्हणजे तुमची कोणतीही संख्या असेल त्या संख्येला तुम्ही p/q फॉर्ममध्ये जर लिहू शकत असाल आणि तुमचा q काय नसायला पाहिजे, 0 नसायला पाहिजे, त्या संख्येला आपण काय म्हणतो, परिमेय संख्या असं म्हणतो. तर एखादी संख्या आहे तर त्या संख्येला तुम्ही जर p/q फॉर्ममध्ये जर लिहू शकता, आहे का नाही. p काय आहे तुमचा, हा तुमचा काय आहे, अंश आहे. अंश यालाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, न्यूमरेटर म्हणतो. आणि हा q काय आहे तुमचा, डिनॉमिनेटर आहे. आणि याला मराठीत म्हणतो छेद. काय म्हणतो, छेद. पहा म्हणजे एखाद्या संख्येला तुम्ही अंश आणि छेदामध्ये लिहू शकता आणि तुमचा छेद काय नसायला पाहिजे, तुमचा छेद काय आहे, तर q आहे. छेद हा 0 नसायला पाहिजे, तर त्या संख्येला तुम्ही परिमेय संख्या असं म्हणतो तुम्ही. आता परिमेय संख्येचा का असा विशिष्ट क्रम नाही, जसं आपण मूळ संख्या बघितल्या सुरुवातीपासून, त्याच्यानंतर विषम संख्या, समसंख्या, नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या, पूर्ण संख्या, हे सगळ्या बघितल्या.
त्या कुठून तरी सुरू होत होत्या, पण आपल्याला तसा मूळ संख्या परिमेय संख्या अशा कोणत्या अशा सिक्वेन्स वाईज भेटणार नाहीत आपल्याला. तर त्या आपल्याला काय दिलेली असेल तर ती एखादी परिमेय संख्या आहे का नाही ओळखायचं. आता 2 ही परिमेय संख्या आहे का नाही जर कोणी विचारलं तर तुम्ही सांगू शकता आता 2 ही काय आहे. पहा, मी जर विचारलं 2 ही काय आहे, समसंख्या आहे का. यस, समसंख्या आहे 2 ही. बघा आता एखादी जरी संख्या घेतला अंक तुम्ही एकापेक्षा जास्त असू शकते. ही समसंख्या आहे का, समसंख्या आहे. ही विषम संख्या आहे का, ही विषम संख्या नाही आहे, विषम संख्या नाही आहे. त्याच्यानंतर ही तुमची नैसर्गिक संख्या आहे का, नैसर्गिक संख्या पण आहे का, आहे तुमची नैसर्गिक संख्या आहे का, नैसर्गिक संख्या आहे ही. त्याच्यानंतर तुमचं मला सांगा, त्याच्यानंतर ही पूर्ण संख्या आहे का तुमची, पूर्ण संख्या आहे. त्याच्यानंतर पूर्णांक आहे का, पूर्णांक पण आहे. ठीक आहे, तर दोन्ही तुमची समसंख्या आहे, नैसर्गिक संख्या आहे, पूर्ण संख्या आहे, पूर्णांक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय आहे दुसरं आपण काय म्हणतो, परिमेय संख्या आहे का. तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही 2 परिमेय संख्या आहे का. हो, ही परिमेय संख्या पण आहे. कसं पहा, तुमचं काय आहे 2 काय आहे तुमचा पी आहे. आणि एखाद्या संख्येमध्ये म्हणजे एखाद्या संख्येला जर तुम्ही 1 जर डिवाइड केलं तर त्याला म्हणजे एखाद्या संख्येला म्हणजे ही जर इंटिजर्स असतील, इंटिजर्स म्हणजे तुमची पूर्णांक संख्या, एखाद्या पूर्णांक संख्येला एखादी पूर्णांक संख्या आहे तुमची, पूर्णांक संख्येला जर तुम्ही 1 न भागले असता, कितीनं भागले असता, 1 न भागले असता तर त्या संख्येला काहीही फरक पडत नाही. 1 ने भागले असता त्या संख्येला काही फरक पडत नाही. म्हणजे त्या संख्येला काही फरक पडतो का नाही, म्हणजे इथं लिहित नाही त्या संख्ये म्हणजे ती संख्या जशाच तशी राहते, त्या संख्येला काही फरक पडत नाही. पहा, 2ला जर मी 1 डिवाइड केलं तर तुमचं काही फरक पडत नाही, 2च राहते, आहे का नाही. म्हणजे हा तुमचा झाला क्यू. आणि कंडिशन काय होती तुमचा की छेद क्यू तुमचा 0 नसायला पाहिजे. हा 1 आहे, 0 नाही, म्हणजे 2 ही काय आहे तुमची, कोणती संख्या आहे तुमची, तर ही संख्या आहे तुमची परिमेय संख्या आहे. म्हणजे तुमच्या पूर्ण नैसर्गिक संख्या, ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या काय आहेत तुमच्या परिमेय संख्या आहेत. पहा 0, पहा तुमचे काय आहेत, पहा नैसर्गिक संख्या काय होत्या तुमच्या 1, नैसर्गिक संख्या इथे लिहिली तुम्ही 1, 2, 3, 4 डॅश 1. तर ह्याला सगळ्यांना मी 1 डिवाइड केलं तर काही फरक पडतो का नाही. सगळ्या नैसर्गिक संख्या काय आहेत तुमच्या परिमेय संख्या आहेत. ठीक आहे, तर तुमच्या परिमेय संख्या पाहूया आपण. परिमेय लिहि तुम्ही 2च्या जागी. तर तुमच्या सगळ्या नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहेत. तुमच्या सगळ्या समसंख्या, तर तुमच्या समसंख्या काय होतात 2, 4, 6, 8 आहे का डॅश 1. तर ह्या सगळ्या पण काय आहे तुमच्या सगळ्या समसंख्या काय आहेत तुमच्या, ह्या पण तुमच्या परिमेय संख्या आहेत. कारण ह्याच्या खाली मी 1 न डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. हे पूर्णांक संख्या पण तुमच्या काय आहेत, सगळ्या पूर्णांक संख्या पण काय, पूर्ण संख्या पण काय आहेत तुमच्या. पहा पूर्ण संख्या तुमच्या काय आहेत, पूर्ण संख्या तुम्हाला माहिती आहे 0, 1, 2, 3. ठीक आहे, 3, 4 डॅश हे पूर्ण आहेत. आणि तुमच्या पूर्णांक संख्या काय होत्या -3, -2, -1, 0, 1, 2, 3 डॅश 1. तर ह्या पण तुमच्या काय परिमेय संख्या आहेत. कारण ह्या सगळ्यांना आपण 1 न डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. आणि 0ला पण पहा, आता इथं 0 आलं, त्याच्यानंतर इथं पण 0 आलं. तुम्ही म्हणू शकता जर सर 0 ही तुमची काय आहे परिमेय संख्या आहे का नाही, परिमेय संख्या आहे का नाही. तर 0 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण पहा 0ला जर तुम्ही 1 न डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. याचं उत्तर काय येते, 0ला जर 1 न डिवाइड केलं तर उत्तर 0च येते. आणि 0 हा तुमचा इथं पी आहे, म्हणजेच तुमचा अंश आहे. आणि तुमचा हा 1 का आहे तुमचा क्यू आहे, हा छेद आहे. आणि तुमची कंडिशन फक्त एकच आहे, परिमेय संख्येमध्ये तुमचा क्यू 0 नसायला पाहिजे, हा म्हणजे छेद 0 नसायला पाहिजे तुमचा. ठीक आहे, अंश काही असला तर काही फरक पडत नाही, पण तो अंश कसा असला पाहिजे तुमचा इंटिजर असला पाहिजे. इंटिजर म्हणजे तुमचा पूर्णांक संख्या, इथं लिहिलेलं आहे पूर्णांक संख्या असली पाहिजे. आणि तुमचा मग पूर्णांक संख्येपैकी मायनस असो, प्लस असो, 0 असो, काही असो. तर जर तुम्हाला सांगितलं की 0 हा तुमची परिमेय संख्या आहे का, आहे, 0ला 1 न डिवाइड केलं तर काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर तुम्ही म्हणसाल -3/2 ही परिमेय संख्या आहे का नाही सर, ही पण तुमची परिमेय संख्या आहे. कारण मायनस असेल तरी काही फरक पडत नाही, 2 असेल तर काही फरक पडत नाही. किंवा -3/1 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर -4/1 काही लिहू शकता. तर ह्या सगळ्या परिमेय संख्या तुम्हाला कळलं असेल. फक्त परिमेय संख्येची म्हणजे परिमेय संख्या खूप मोठ्या आहेत. तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायचं, परिमेय संख्या आहे का नाही ती ओळखायची. तुम्हाला कशी ओळखणार,
तुम्ही त्या संख्येला p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का बघायचं, p/q च्या फॉर्ममध्ये लिहू शकतो का बघायचं. आणि जर लिहिता आलं फक्त आणि q काय तुमचा शून्य नसायला पाहिजे. जर q शून्य असेल तर ती परिमेय संख्या नाही. जर मी असं लिहिलं समजा हा 2/0 ही परिमेय संख्या आहे का, तर ही परिमेय संख्या नाही आहे. कारण हा q का आहे तुमचा, q 0 आहे, इथं शून्य आहे. तर तुमचा इथं शून्य नसायला पाहिजे, खाली शून्य नसायला पाहिजे. जर खाली शून्य आला तर ती तुमची परिमेय संख्या होत नाही. आता जर मी लिहिलं 3/0 ही परिमेय संख्या आहे का, तर ही परिमेय संख्या नाही आहे. तर कारण का परिमेय संख्या नाही, कारण इथं तुमचा हा q का आलेला आहे, शून्य असला आहे. आणि तुमचा q काय नसायला पाहिजे, 0 नसायला. q इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे q हा शून्य नसायला पाहिजे. ह्याचा अर्थ काय होतो, q हा शून्य नसायला पाहिजे. तर इथं शून्य आला म्हणून तुमचं ही तुमची परिमेय संख्या नाही. आणि तुमचा p हा जो p आहे वरला, तो p काही असो, तुमचा 1 असो, म्हणजे शून्य असो, प्लस असो, मायनस असो, काही असो, काही फरक पडत नाही, पण तो इंटिजर असला पाहिजे. तर ही तुमची काय आहे, परिमेय संख्याची व्याख्या कळली असेल. परिमेय संख्या एकदम व्यवस्थित मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. ह्याच्यानंतर तुमचं काय आहे, अपरिमेय संख्या. तर इरॅशनल नंबर म्हणतो त्याला. अपरिमेय संख्यांना काय म्हणतो, इरॅशनल नंबर्स म्हणतो. पहा, तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, ज्या संख्या तुमच्या काय परिमेय संख्या नाहीत, म्हणजे तुमच्या अपरिमेय संख्या म्हणजे काय, कशा ओळखायच्या, ज्या संख्या तुमच्या परिमेय संख्या नाहीत त्या संख्या काय तुमच्या अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे अपरिमेय संख्येची व्याख्या साधी सोपी काय, ज्या परिमेय संख्या नाहीत त्या तुमच्या अपरिमेय संख्या आहेत. मग तुम्ही बघायचं एखादी संख्या परिमेय संख्या आहे का नाही. जर ती परिमेय संख्या असेल तर ती अपरिमेय नसणार आहे, आणि जर अपरिमेय नसेल तर ती काय असणार आहे, मग तुमची अपरिमेय असणार आहे. तर एक्झाम्पल जर गेलं तर तुमचं √2 असेल, √3 असेल, त्याच्यानंतर पाय असेल, हे तुमच्या काय आहेत, एक्झाम्पल आहेत. कशाचे आहेत तुमचं, किंवा √5 असेल. तर हे रूटमधल्या वगैरे संख्या जास्त करून मोस्टली काय आहेत तुमच्या, ह्या अपरिमेय संख्या आहेत. ठीक आहे, अपरिमेय संख्या. आणि थोडंसं आपण जास्त डिटेलमध्ये थोडंसं आपण 9चा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये गेल्यावर पाहू, आणि तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होईल अपरिमेय संख्यामध्ये. तर एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या तुमच्या परिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या आहेत. आणि जर तुम्ही ह्याची जर व्हॅल्यू काढल्या, √2ची किंवा √3ची किंवा पायची किंवा √5ची व्हॅल्यू जर काढली, तर ही व्हॅल्यू तुम्हाला कशी दिसेल, अखंडित दिसेल. अखंडित म्हणजे काय, अखंडितचा अर्थ असा होतो की जर तुमची पायची व्हॅल्यू पहा, तुम्हाला पायची व्हॅल्यू काय 22/7 ही व्हॅल्यू आहे. जर याला डिवाइड केलं तर काय होते तुमचा 7 × 7 7 × 21. किती येईल तुमचा 7 × 7 7 × 21. एक उरल्याच्या नंतर आपण दशांश देतो, 10 झाले. 7 × 7 3 उरले, 7 × 7 3 उरले, किती झाले तुमचे 30 झाले. 7 × 28 किती उरले, 2 उरले, 20 झाले. 7 × 2 = 14. त्याच्यानंतर म्हणजे हे जर तुम्ही असं सोडवत जर गेल्या, तर हे जर सोडवत गेल्यानंतर तुम्ही, म्हणजे ही पायची किंमत आहे, ही 22/7 ही कशाची व्हॅल्यू आहे, पायची. आणि ह्याला जर सोडवल्या तुम्ही 3.142 अशी खूप अनंतपर्यंत येत जाईल. तर ही कशी आहे तुमची, अखंडित आहे. यालाच काय म्हणतो, अखंडित म्हणतो. अखंडित म्हणजे तुमचा ज्याचा खंड होत नाही. अखंडितचा अर्थ काय, ज्याचा खंड होत नाही, म्हणजे खंडित होत नाही, म्हणजे संपत नाही. अखंडित म्हणजे ही संख्या असं जर डिवाइड करत गेलं तर असं किती तुम्ही सगळ्या वयाच्या वया भरून टाका, 100 200 300 400 किती वया भरवा, पण ह्याचं उत्तर काय तुम्हाला संपणार नाही. हे उत्तर येत जाईल, अनंतापर्यंत येत जाईल. कितीही लिहित जा तुम्ही, तुमची जिंदगीभर जरी याला भाग करत बसल्या तुम्ही जिथपर्यंत आता काही वय असेल तुमचं, आणि याला जर डिवाइड करत बसल्या तरी ह्याचं उत्तर काय संपणारच नाही, कारण याला भाग होतच राहील. तर अशा संख्येला म्हणतो अखंडित संख्या. आणि हेच म्हणजे काय आहे, तुमच्या अपरिमेय संख्या आहेत, इरॅशनल संख्या आहेत. म्हणजे त्या तुमच्या अखंडित असतात, किती भाग करत जाऊ शकता. आता थोडंसं जास्त हे केलं तर कन्फ्युजन होऊ शकते. तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे अपरिमेय संख्याविषयी, ज्या अपरिमेय संख्या नाहीत त्या अपरिमेय संख्या आहेत. आणि अपरिमेय संख्या तुमच्या काय आहेत, तर अपरिमेय संख्या ह्या काय आहेत, तुमच्या अखंडित आहेत. ज्या संख्यावरती दशांश अपूर्णांकात व्यक्त करता येत नाहीत. किंवा मग तुम्ही आता दुसरं एखादी गोष्ट घेतली, जर तुम्ही काय करू शकता, आता ही 1/3 का आहे तुमची, ही 1/3 परिमेय संख्या आहे का अपरिमेय संख्या, ही तर परिमेय संख्या. तर ह्याला जर डिवाइड केलं तर तुम्ही याचा आन्सर काय येईल, 0.3 जर डिवाइड केलं तर 1 आहे, शून्याचा भाग जाईल, इथं 10 झाले, 0.3333 असं येईल. पण ह्यालाच जेव्हा जर एखादा अंक
म्हणजे एखादा एक अंक किंवा 2 3 4 अंक 5 अंक काही रिपीट होत असेल तर त्याला आपण काय लिहितो 0, आणि हा 3 अंक रिपीट होतो 3च्या डोक्यावर आपण बार लिहितो. तर ह्याला आपण आवर्ती स्वरूपात लिहू शकतो. आवर्ती म्हणजे हे पण कसं आहे, अखंडित आहे, म्हणजे कुठपर्यंत पण चाललंय पण एकच अंक येतोय, 3 3च येत चाललाय, त्यामुळे 3ला आपण रिपीट लिहू शकतो. परंतु ह्याच्यात जर बघितलं तर तुम्ही असे कोणते वेगवेगळे अंक येत जातील आणि त्याला आपण अशा प्रकारे लिहू शकत नाही. म्हणजे अपरिमेय संख्याचं काय लक्षात ठेवायचं, अपरिमेय संख्यांना आपण अशा आवर्ती स्वरूपात लिहू शकत नाही आणि त्या अखंडित आहेत, ह्या अपरिमेय संख्या आहेत. आणि ज्या संख्या तुमच्या अपरिमेय संख्या नाहीत तर हे 2 असेल, √2 असेल, √3 असेल, √π असेल, पाय असेल, √5 असेल, तर ह्या तुमच्या अपरिमेय संख्या आहेत. आणि त्याच्यानंतर तुमचं एक लास्ट संख्या आहे, तर ती लास्ट संख्या काय आहे तुमची वास्तव संख्या आहेत. लास्ट काय आहे तुमची वास्तव संख्या आहे लास्ट. आता ही 9 नंबर म्हणजे ही तुमची 8 नंबर, ही 9 नंबर आणि 10वी संख्या आहे तुमची कोणती आहे वास्तव संख्या म्हणतो. 10वी संख्या कोणती आहे तुमची वास्तव संख्या. त्यांनाच आपण इंग्लिशमध्ये रिअल नंबर्स म्हणतो. काय म्हणतो रिअल नंबर्स म्हणतो वास्तव संख्यांना. तर ह्या वास्तव संख्या कोणत्या आहेत तर तुमच्या पहा, आता परिमेय संख्या कळल्या असतील आणि अपरिमेय संख्या कळल्या असतील, म्हणजे तुमच्या परिमेयला आपण रॅशनल म्हणतो, अपरिमेयला इरॅशनल म्हणतो. वास्तव संख्या कशा बनतात तुमच्या पूर्ण परिमेय संख्या आहे का नाही, परिमेय संख्या तुमच्या परिमेय संख्या आणि तुमच्या अपरिमेय संख्या अपरी ठीक आहे, तुमच्या काय आहे ठीक आहे पहा अपरिमेय संख्या. तर ह्या तुमच्या वास्तव संख्या काय आहेत, दोघांना जर ॲड केल्या तुम्ही पूर्ण परिमेय संख्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला माहीत आहेत. परिमेय संख्या आणि तुमच्या अपरिमेय संख्या ह्या दोघांना जर तुम्ही एकत्रित केल्या तर तुम्हाला ज्या संख्या मिळतात त्या रिअल नंबर्स म्हणजे वास्तव संख्या मिळतात. म्हणजे वास्तव संख्या इतक्या मोठ्या आहेत की सगळ्यात मोठ्या जर कोणत्या संख्या असतील तर तुमचे रिअल नंबर्स असतील, वास्तव संख्या असतील. सगळे नंबर्स कोणती संख्या जरी घेतली तुम्ही तर ती कशामध्ये येते तुमची वास्तव संख्यामध्ये येते. कोणतीही संख्या घेऊन टाका तुम्ही, कोणती जरी संख्या घेतल्या तर ती वास्तव संख्येमध्ये येते. तर मी जर तुम्हाला विचारले हा 1 घेतला वास्तव, 2 घेतला वास्तव, पाय घेतला वास्तव, ठीक आहे, √3 घेतला वास्तव, √2 घेतला वास्तव, काही घ्या कोणती संख्या घ्या तुमची काय असणार आहे ती वास्तव संख्या असणार आहे. कारण हे 1 2 तुमचं हे काय आहे तर हे तुमचे काय आहेत परिमेय संख्या होते. हे परिमेय, ही परिमेय, ही तुमची अपरिमेय, ही अपरिमेय, ही अपरिमेय. तर ह्या तुमच्या सगळ्या मिळवल्या तर तुमच्या वास्तव संख्या होतात. हे कळलं असेल तुम्हाला. तर आपण काय करूया इथं थांबूया आणि ज्या महत्त्वाच्या ज्या संख्या होत्या आपण आहे का नाही, संख्या प्रणाली मराठीमध्ये आपण जी संख्या प्रणाली आहेत सगळे नंबर असतील. कोणते कोणते नंबर बघितलेत आपण, नैसर्गिक संख्या बघितल्यात, त्याच्यानंतर आपण काय बघितलेत पूर्ण संख्या बघितल्यात, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या बघितल्यात, त्याच्यानंतर समसंख्या बघितल्यात, विषम संख्या बघितल्यात, मूळ संख्या बघितल्यात, परिमेय संख्या बघितल्यात, अपरिमेय संख्या बघितल्यात, ठीक आहे, वास्तव संख्या बघितल्यात आणि संयुक्त संख्या पण त्याला कॉम्पोजिट नंबर म्हणजे मूळ संख्येच्या विरुद्ध ज्या संख्या असतात त्या संयुक्त संख्या, अशा 10 संख्या आपण बघितलेल्या आहेत. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या संख्या आहेत. हे सगळं पाठ करा तुम्ही एकदा दोन वेळेस हा व्हिडिओ पहा आणि हे जर व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या बेसिक गोष्टी क्लिअर होतील आणि तुमचं मॅथ काय होईल एकदम पक्कं होईल. तुम्ही बेसिक गोष्टी जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही वर्गात असाल, तुम्ही 5thला असाल, 6thला असाल, 7thला असाल, 10thला असाल, 11th 12thला असाल, तर ते तुम्हाला समजणार नाही आणि ते समजण्यासाठी अवघड जाईल. त्यासाठी ह्या म्हणजे असे बेसिक लेक्चर जे आहेत आपण जसे इंग्लिश मिडियमचे घेतलेले आहेत आपण तसेच मराठी माध्यमाचे पण आपण घेऊया वेगवेगळे, ठीक आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.